1 मे पासून या 3 प्रकारच्या लोकांचं रेशन कार्ड बंद होणार आहे. राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार असून या 3 प्रकारच्या लोकांना रेशन कार्डवर धान्य मिळणार नाही. केंद्र सरकारकडून अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आली असून त्यावर आता मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू झाली आहे. 5 नवे नियम रेशन कार्डवर लागू करण्यात आलेले आहेत. आता त्या नियमांवरून रेशन कार्ड धारकांना अपात्रता करण्यात येणारच आहे. पण जर तुम्ही अपात्र झालात तर तुम्ही आतापर्यंत रेशन कार्डावर जे जे लाभ घेतले, म्हणजे तुम्ही गहू तांदूळ घेतले असतील, रोख पैसे घेतले असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे रेशन कार्ड देऊन घेतले असतील किंवा तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर ते सगळे पैसे तुमच्याकडून व्याजासकट वसूल केले जातील. आता रेशन कार्डवरील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी मिशन सुधार नावाची मोहीम राबविण्यात येत आहे, जिच्या अंतर्गत केंद्र सरकारने 5 नवे नियम लागू केलेले आहेत. त्याच्या नियमानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी आता तयार झालेली आहे. ही यादी आता जिल्हा प्रशासनाकडून तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पाठवण्यात आलेली आहे आणि आता एक मोठी कारवाई पुरवठा विभागाच्या दृष्टीने होणार आहे. त्यामुळे डोळे उघडून ही माहिती बघा, कारण हाताशी आता खूपच कमी दिवस उरलेत. 30 एप्रिल तुमच्या कार्डाचं मरण की जीवन ठरणार आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, तुम्हाला धावपळ करावीच लागणार आहे. काही महत्त्वाची कामं तुम्हाला तातडीनं निपटून घ्यावी लागतील. म्हणूनच या व्हिडिओत आपण त्या 5 नियमांचा पाढा वाचणार आहोत. हे नियम कसे पाळायचे, कोणती कागदपत्र कुठे जमा करायची आणि तुमचं नाव कायमचं पात्र कसं ठेवायचं याची सविस्तर माहिती आपण पाहूया. नमस्कार रेशन कार्ड धारक बांधवांनो, हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण तुम्हाला सावध करणं माझं काम आहे. जर तुमच्या खिशात रेशन कार्ड असेल तर असे 5 नियम आलेत की जे पाळले नाहीत तर तुमच्या सरकारी सुखाचा पार विचका होणार आहे. लक्षात घ्या, 1 मे 2026 नंतर तुमचं कार्ड फक्त रद्दी ठरेल. सरकारने स्पष्ट केलंय की नियमात न बसणाऱ्यांचे गहू तांदूळ तर जातीलच, पण घरकुल, शेती मदत, PM किसान आणि पेन्शनचे पैसे सुद्धा एकाच झटक्यात थांबवले जातील. एवढंच नाही तर आजवर लाटलेला सगळा सरकारी फायदा सरकार व्याजासह तुमच्याकडून वसूल करणार. तुमची मालमत्ता सुद्धा टाचेखाली येऊ शकते. त्यामुळे डोळे उघडून ही माहिती बघा, कारण हाताशी आता खूपच कमी दिवस उरलेत. 30 एप्रिल तुमच्या कार्डाचं मरण की जीवन ठरणार आहे. त्यामुळे आता गप्प बसून चालणार नाही, तुम्हाला धावपळ करावीच लागणार आहे. काही महत्त्वाची कामं तुम्हाला तातडीनं निपटून घ्यावी लागतील. म्हणूनच या व्हिडिओत आपण त्या 5 नियमांचा पाढा वाचणार आहोत. हे नियम कसे पाळायचे, कोणती कागदपत्र कुठे जमा करायची आणि तुमचं नाव कायमचं पात्र कसं ठेवायचं याची सविस्तर माहिती आपण पाहूया. नमस्कार रेशन कार्ड धारक बांधवांनो, हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण तुम्हाला सावध करणं माझं काम आहे. जर तुमच्या खिशात रेशन कार्ड असेल तर असे 5 नियम आलेत की जे पाळले नाहीत तर तुमच्या सरकारी सुखाचा पार विचका होणार आहे. लक्षात घ्या, 1 मे 2026 नंतर तुमचं कार्ड फक्त रद्दी ठरेल. सरकारने स्पष्ट केलंय की नियमात न बसणाऱ्यांचे गहू तांदूळ तर जातीलच, पण घरकुल, शेती मदत, PM किसान आणि पेन्शनचे पैसे सुद्धा एकाच झटक्यात थांबवले जातील. एवढंच नाही तर आजवर लाटलेला सगळा सरकारी फायदा सरकार व्याजासह तुमच्याकडून वसूल करणार. तुमची मालमत्ता सुद्धा टाचेखाली येऊ शकते. 30 एप्रिल ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. मी या व्हिडिओत त्या 5 अटी सांगणार आहे ज्या तुमच्या गळ्याचा फास ठरू शकतात. 1 सेकंदही व्हिडिओ सोडू नका, कारण तुमची एक छोटीशी बेसावत घरी तुम्हाला रस्त्यावर आणायला पुरेशी आहे. सावधान, या नियमांमुळे तुमच्या बँक व्यवहारावर सुद्धा कुऱ्हाड कोसळू शकते. पूर्वी आपण रेशन कार्ड फक्त पत्त्याचा पुरावा किंवा ID कार्ड म्हणून वापरायचो. धान्य नको असलं तरी लोक कार्ड जपून ठेवायचे, कारण त्यावर इतर फायदे मिळायचे. पण आता सरकारने सगळा पत्ता साफ केलाय. तुमचं रेशन कार्ड आता आधार आणि पॅन कार्डला पार चिटकून बसलंय. तुम्हाला वाटत असेल की मी कुठे धान्य घेतोय, मला काय भीती. तर मित्रांनो, जर तुमचं कार्ड अपात्र झालं तर मुलांच्या शिक्षणाचे पैसे, शेतीचं नुकसान भरपाई आणि विम्याचे पैसे सुद्धा अडकणार आहेत. सरकारने आणलेल्या 5 नियमांपैकी पहिला नियम तर थेट तुमच्या 7/12वर घाला घालणार आहे. जर तुमची माहिती सरकारकडे मॅच झाली नाही तर 1 मेला तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाणार. 30 एप्रिल जवळ येत आहे
आणि ते 5 नियम तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिलेत. अनेकांना वाटतं आपण उत्पन्न कमी दाखवून सरकारला फसवलंय. पण आता डिजिटल इंडिया इतकं हुशार झालंय की तुम्ही नवीन फोन घेतला किंवा गाडीची सर्व्हिसिंग केली तरी त्याची खबर रेशन ऑफिसला लागतीये. पुन्हा सांगतेय, हे नियम इतके कडक आहेत की तुम्ही गावात राहा किंवा शहरात, तुमची सुटका नाही. कार्ड गेलं की तुमची गॅस सबसिडी सुद्धा उडणार. मग 900-1000 रुपयांचा गॅस पूर्ण भावाने विकत घ्यावा लागेल. ही भीती नाही, तर 30 एप्रिल नंतरचं भीषण सत्य आहे. या 5 नियमांची टांगती तलवार वाचवायची असेल तर स्वतःला सावरायला हवं. सगळ्यात खतरनाक गोष्ट म्हणजे वसुली. सरकारने असा फतवा काढलाय की जे लोक अपात्र असूनही रेशन लाटत आहेत त्यांच्याकडून मागच्या 5 वर्षांचा हिशोब वसूल केला जाईल. जर तुम्ही घरकुल घेतलं असेल आणि आता अपात्र ठरलात तर घरकुलाचे ते 2-2.5 लाख रुपये सरकार तुमच्याकडून ओढून घेणार. ट्रॅक्टरचं अनुदान असो किंवा ठिबकचं, पैसे सगळं आता रेशन कार्डच्या पात्रतेवर ठरणार आहे. ते 5 नियम नेमके काय आहेत? त्यातला एक नियम असा आहे की घरात कोणीही इन्कम टॅक्स भरत असेल तर आजवरचे सगळे सरकारी लाभ तुम्हाला ओकावे लागतील. 30 एप्रिलच्या आत हे चेक करा, नाहीतर बँक खातं गोठवलं जाईल. 500 रुपयांच्या धान्यासाठी लाखो रुपयांच्या शेती अनुदानावर पाणी सोडू नका. हे 5 नियम कायम लक्षात ठेवा. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हे अधिकच गंभीर आहे. पीक विमा किंवा ओल्या दुष्काळाची मदत मिळवण्यासाठी रेशन कार्डचा डेटाच वापरला जातोय. जर तुमचं KYC झालं नसेल तर सरकारी पोर्टलवरून तुमचं नाव कायमचं डिलीट केलं जाईल. नाव गेलं की पुढं कोणत्याही योजनेचा फॉर्म भरता येणार नाही. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला रेशन दुकानात नवीन मशीन येणार आहे. हे मशीन तुमचा अंगठा घेताच तुमची सगळी कुंडली मांडणार. तुम्ही जर नियमात नसाल तर तिथेच अपात्र असा लाल मेसेज येईल आणि तुमच्या सर्व योजना बंद होण्याची उलटी गिनती सुरू होईल. श्वास रोखून धरा. 30 एप्रिल तुमचं नशीब ठरवणार आहे. आतापर्यंत आपण भीती पाहिली, पण यातून सुटण्याचा मार्ग काय? चला तर मग ते 5ही नियम सविस्तर पाहूया. आता यामध्ये पहिला नियम आहे घरांचा. तुमचं घर जर सिमेंट कॉन्क्रीटचं पक्कं असेल आणि ते 100 चौरस मीटरपेक्षा मोठं असेल तर तुमचं रेशन कार्ड धोक्यात आहे. सरकारने म्हटलंय की ज्यांचे बंगले मोठे आहेत ते गरिबांच्या हक्काचं धान्य खाऊ शकत नाहीत. मोठं घर असेल तर रेशन तर जाईलच, पण घरकुलासाठी सुद्धा तुम्ही कायमचे बाद व्हाल. दुसरा नियम असा आहे की ज्याच्यामुळे 90% लोक अडकणार आहेत. गावात राहणाऱ्यांसाठी 2 लाख आणि शहरातल्यांसाठी 3 लाखांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आता लक्ष्मण रेषा ठरलीय. जर तुमचं उत्पन्न यापेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर 30 एप्रिलच्या आत कार्ड सरेंडर करा, नाहीतर दंड भरण्यासाठी तयार राहा. आता तिसरा नियम. याच्यामध्ये तुमच्या घरात नेमकं काय काय आहे हा नियम अतिशय धोकादायक आहे. घराच्या छतावर AC, एअर कंडिशनर दिसला किंवा दारात 4 चाकी किंवा ट्रॅक्टर उभी असेल तर तुम्ही रेशनसाठी अपात्र आहात. गाडी कोणाच्याही नावावर असो, सरकार आता RTO कडून तुमच्या नावावर किती गाड्या आहेत याचा डेटा गोळा करत आहे. चौथ्या नियमाअंतर्गत घरातला एकही माणूस जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा अगदी कॉन्ट्रॅक्टवर जरी सरकारी कामात असेल तरी रेशन कार्ड बंद होणार. अशा स्थितीत लाभ घेतला तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. 5वा आणि शेवटचा नियम हा तांत्रिक नियम असला तरी सर्वात महत्वाचा आहे. रेशन कार्डवर जेवढी नावं आहेत त्या प्रत्येकाचा अंगठा रेशन मशीनवर जाऊन KYC झालेलाच पाहिजे. जर हे झालं नसेल तर तुमचं कार्ड रद्द ठरवलं जाईल. ही शेवटची संधी फक्त 30 एप्रिलपर्यंतच आहे. मित्रांनो, हे 5 नियम ऐकल्यावर तुम्हाला अंदाज आला असेल की पाणी किती खोल आहे. हा फक्त रेशनचा प्रश्न नाही तर तुमच्या इब्रतीचा आणि पैशांचा प्रश्न आहे. 30 एप्रिल नंतर सरकार कोणतीही मुदतवाढ देणार नाही असे संकेत मिळाले. जर तुम्ही खरोखर गरीब आणि पात्र असाल तर लगेच KYC करून घ्या. पण जर तुम्ही नियमात बसत नसाल तर स्वतःहून कार्ड जमा करणं कधीही चांगलं, जेणेकरून पुढची वसुली आणि कोर्ट कचेरी टाळता येईल.